नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बूट आणि पायमोजे या योजनेअंतर्गत राज्य सरकारनं निधीचं वितरण करण्यास या ठिकाणी केलेली आहे वितरण। आता महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्यामार्फत 20 जून 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। या अंतर्गत केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत शासकीय तसेच शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली असतील, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले असतील, तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले असतील, त्यांना मात्र या योजनेअंतर्गत मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो। तसेच 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मात्र प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे। 6 जून 2023 रोजीच्या शासन निर्णय अंतर्गत या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली होती आणि केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत गणवेश योजनेकरिता निर्धारित केलेले प्रति गणवेश 300 रुपये याप्रमाणे राज्य शासनाने सुद्धा 2 गणवेशाकरिता 600 रुपये रक्कम निश्चित करण्यात आलेली होती। केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेश योजनेचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तसेच मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वी मधील सर्व विद्यार्थ्यांना सन 2023-24 या वर्षाकरिता 1 जोडी बूट व 2 जोडी पायमोजे या योजनेअंतर्गत लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येत आहे। याकरिता प्रति विद्यार्थी 170 रुपये एवढा रक्कम जी आहे राज्य सरकारने निश्चित करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बूट, पायमोजे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गणवेश, बूट व पायमोजे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण या परिषदेमार्फत 140,80,30,300 एवढा रक्कम जे आहे मंजूर करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने अर्थसंकल्पामध्ये त्यापैकी 60% रक्कम 87 कोटी एवढा निधी जे आहे वितरित करण्यात आलेला होता आणि सद्यस्थितीत उर्वरित जे आवश्यक असणारी रक्कम आहे 53,80,300 एवढी जी रक्कम आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदे उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने एवढी रक्कम जी आहे मंजुरी केलेली आहे। यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बूट आणि पायमोजे योजनेअंतर्गत 53,80,300 एवढा निधी जो आहे वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। एकूण निधी 145 कोटी होता, त्यापैकी सर्वात अगोदर 87 कोटी आणि आता जे आहे 53,80,300 एवढा निधी वितरित केलेला आहे। तर हा निधींचा उपयोग शाळेमधील विद्यार्थ्यांना इयत्ता 1ली ते 8वी मधील जे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र मोफत गणवेश योजनेअंतर्गत पूरक योजना असल्या अंतर्गत जे आहे मोफत बूट, पायमोजे या योजनेअंतर्गत त्यांना वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता या योजनेअंतर्गत कोणाकोणाला लाभ मिळणार अनेकांचा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे इयत्ता 1ली ते 8वी मधील जे विद्यार्थी आहेत, इयत्ता 1ली ते 8वी मधील जे विद्यार्थी आहेत यामधील सर्व मुलींना या ठिकाणी मोफत मिळणारच आहेत। त्याचबरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुले असतील यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी जे आहेत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर 6 जुलै 2023च्या शासन निर्णय अंतर्गत या ठिकाणी हे निर्णय घेण्यात आलेला होता, पण त्यानंतर सुद्धा दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी 6 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयाअंतर्गत त्यांना सुद्धा मंजुरी देण्यात आली। त्यामुळे जे दारिद्र्य रेषेवरील जे पालकांचे मुले आहेत त्यांना सुद्धा जे आहेत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बूट आणि पायमोजे योजनेसाठी निधींचा वितरित करण्यात आलेले आहे। लवकरच आता विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत मिळतील, बूट मिळतील, त्याचबरोबर सोबत 2 जोडे पायमोजे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथं जय हिंद, जय महाराष्ट्र।